12 ते 13 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. परंतु कुठेही चांगल्या प्रकारचा रस्ता दिसलेला नाही किंवा चांगला प्रवास झालेला नाहीये. आता ही खंत माझीच नाहीये, त्या प्रत्येकाची असेल. जे कोणी या रस्त्यावरनं प्रवास करतात किंवा ज्यांना कोणाला महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर पाहायचे असेल, त्यांना मात्र या अशा खराब आणि एकदम वाईट रस्त्यांवरनं प्रवास करत इथपर्यंत यावा लागतो. मी भिवंडीतून साधारणतः 11 ते 12 किलोमीटरचा हा प्रवास इथपर्यंत केलेला आहे. परंतु कुठेही चांगला सुस्थितीत असा रस्ता मला दिसलेला नाहीये. इतकी वाईट अवस्था, इतकी खराब अवस्था आहे या रस्त्यांची, काय सांगावे शब्द नाहीत. की म्हणजे कुठल्या एकदम कमी दर्जाचा शब्द वापरावा म्हटलं तर तो शब्द देखील सापडेल नाही. हे बघा, तुम्ही धूळ मातीचा अंदाज पण लावू शकत नाही, इतकी धूळ माती. तो आता तुम्ही फलक पाहिला असेल, बोर्ड जो मागे गेला पूर्ण त्याच्यावर धूळ माती लागलेली होती. धूळ मातीचा फरक बाकी काहीच नव्हतं. तुम्ही पाहू शकता एकच लेन चालू आहे. एक लेन जी इनकमिंग लेन आहे त्याच रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. हा भिवंडी वाडा रोड सर्वात खराब, सर्वात म्हणजे काय बोलतात, नाव खराब झालेला रस्ता भिवंडी वाडा रोड. या भिवंडी वाडा रोडवरनं आज मी प्रवास करीत आहे. ते आपले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ, तीर्थक्षेत्र, श्री क्षेत्र मराठीपाडा येथे जाण्यासाठी. आणि तिथे जाण्यासाठी मला सर्वप्रथम यावे लागले ते महापुली गावापर्यंत. अनेक गाव, शेलार, कवाड, अनगाव असे अनेक गाव सोडत मी महापुली गावापर्यंत पोचलेलो आहे. साधारणतः 12 किलोमीटरचा हा प्रवास असेल. 12 ते 13 किलोमीटर भिवंडी ते महापुली. हे पाहू शकता कसा खडखड खडखड एकदम, म्हणजे जराही रस्ता सुस्थितीत नाहीये. आणि अशा प्रकारे मी महापुली गावाजवळ पोचलेलो आहे. आणि इथून काही किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आपल्याला आज पाहायलाच मिळणार आहे. आता महापुली गावावरून अजून पुढे आपण गेलो थोडा, साधारणतः 250 ते 300 मीटर अंतरावर आपल्याला एक उजव्या हाताला वळण लागणार आहे, धोंडा वडवली म्हणून. ते त्या ठिकाणाहून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाणे आहे. या 12 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जराही रस्ता सुटत नाही. हा फक्त थोडासा असेल, कारण थोडासा आता दिसलाय मला. असे थोडे थोडे पट्टे आहेत 100-100 मीटरचे, काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे. आणि त्यानंतर पुन्हा माती, त्यानंतर धूळ, दगड, या अशा प्रकारे बघा बोललो ना. आणि साधारणतः महापुले गावावरून 200 मीटरचा टप्पा आपण पार केल्यानंतर आपल्याला मुख्य रस्त्यावरच एक पाटी दिसेल, इवाले नावाची. म्हणजे पूर्वी ती होती, आता इवाले नावाची पाटीवर मी वलन घेऊन आतमध्ये जायचो धुंडा वडवली छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात. तर हा साधारणतः 6 महिन्यापूर्वी. आणि त्या हिवाले गावाच्या पाठीने नाही पाहू शकता, आता नवीन पाटी लागलेली आहे, छत्रपती हिवाले नावाची पण पाटी आहे, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ. आणि आपण उजव्या हाताला वळण घेऊन धोंडा वडवली या गावातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर या ठिकाणी पोहोचणार आहोत. भिवंडीतून साधारणतः 17 किलोमीटरचा प्रवास आहे. पैकी 13 किलोमीटर भिवंडी वाडा रोडवरून महापुली गावापर्यंतचा आहे. त्यानंतर 4 किलोमीटर, 3.5 ते 4 किलोमीटरचा जो टप्पा आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाण्याचा, तो असा गावांमधून जातो. जसे धोंडा वडवली, हिवाली किंवा अजून 1-2 गाव असेल. आणि रस्ते खूपच अरुंद, एक लहान जे असे रस्ते आहेत त्यात सिमेंट कॉन्क्रीटीकरण वगैरे नाही आहे, किंवा एकदम छान अशी रस्ते देखील नाहीत. खरं आपल्याला गावाच्या खेडेगावात जसे रस्ते पाहिजेत त्या
असतात तसे रस्ते आहेत, माती वगैरे, परंतु त्यातनं आपल्याला प्रवास करून जावं लागतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन झाले त्यावेळेस बरेचसे मंत्री संत्री आलेले आणि त्यांनी खूप काही घोषणा केलेल्या आहेत. मी स्वतः उद्घाटनाच्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आता तुम्ही पाहू शकता, बघा रस्ता किती, एखादी गाडी बाजूला घरांना ठोकून देखील निघून जाते, इतका अरुंद रस्ता आहे. मुख्य रस्ता जो आहे भिवंडी वाडा रोड, तो तर रस्ता अस्तित्वात नसल्यासारखाच आहे. आणि तिथून जेव्हा आपण आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जेव्हा येण्यासाठी निघतो तेव्हा अरुंद रस्ता भेटतो. खूप छान असा प्रवास आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे करत आहोत. तर उद्घाटनाच्या वेळेस ऑलरेडी कमीत कमी 2 किलोमीटर अंतरापर्यंत दीड एक किलोमीटर अंतरापर्यंत कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती, कारण सर्व मंत्री संत्री येणार होते. ते गेल्यानंतर सर्वांना परवानगी किंवा प्रवेश दिला जाणार होता. परंतु आपल्याकडे कॅमेराज होते आणि आपण आपल्या देखील अडवलं होतं, आपल्याला सोडत नव्हते. परंतु आपण आपल्या चॅनलची लिंक वगैरे दाखवली, आपण चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतो, किंवा जेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बनत होते त्यावेळेसपासून उद्घाटनापर्यंतचे आपण 3 ते 4 व्हिडिओज बनवलेले होते. ते आपण त्या तिथे जे साहेब बसले अधिकारी, पोलीस अधिकारी, इन्स्पेक्टर साहेब वगैरे जे कोणी गस्तीवर होते, त्यांनी जेव्हा ते व्हिडिओ पाहिला तेव्हा आपले बॅग वगैरे चेक करून, कॅमेरा वगैरे जे काय त्यांची जी प्रोसिजर ती पूर्ण करून मगच आपल्याला आतमध्ये सोडले होते. त्यामुळे त्या पूर्ण कार्यक्रम मी शूट केल्यानंतर तिथे जे मंत्री संत्री होते त्यांनी ज्या काही घोषणा केल्या त्यात ह्या रस्त्यांना रुंद करणे तसेच छान असा पर्याय करून देण्याच्या देखील घोषणा झाल्या होत्या. एक चांगले पर्यटन क्षेत्र म्हणून या मराठी पाड्याचा विकास होईल असे त्यावेळेस सांगितले गेले होते. त्यानंतर त्यांना ते आठवण आहेत की नाही ते माहीत नाही, परंतु ती खंत अजून देखील इथे काही लोक बोलून दाखवतात. कारण जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत याल, तिथे जेव्हा कुणाशी वार्तालाप करा, बोलाल, तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा इथे लोकांना सर्वाधिक त्रास आहे तो रस्त्याचा आहे. हे रस्ते जर सुस्थितीत झाले, व्यवस्थित झाले, तर इथे येणाऱ्यांची जी संख्या आहे ऑलरेडी खूप जास्त प्रमाणात इथे शिवभक्त येत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे येत आहेत त्यांच्या दर्शनासाठी. आपण सुद्धा जेव्हा जेव्हा सुट्टी मिळते आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे येऊन महाराजांच्या चरणी आपण आपले मस्तक ठेवण्याचे एक भाग्य लाभते आपणास. ते आपण ते भाग्य आपल्याला लाभलेले आहे. तर ती जी संख्या आहे ती अजून देखील वाढेल जर हे रस्ते सुस्थितीत झाले, रुंद झाले, तर नक्कीच याचा फायदा होईल. आणि जसे की त्या जे काय मंत्र्यांनी सांगितले होते की पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास व्हावा, इथे रस्ते रुंद व्हावे, इथे रोजगार निर्माण व्हावा, अशा अनेक गोष्टींची घोषणाबाजी झाली होती. त्या अनुषंगाने इथे आत्ताच्या घडीला आपलं जे महाराजांचं मंदिर आहे त्याच्या बाजूला दुकाने वगैरे टाकली गेलेली आहे. हे आयला हिवारी गाव आहे, इथे थोडे कन्फ्युजन होते. तर इथे आपल्या डाव्या हाताने सरळ जाणे. तर मुख्य मुद्दा होता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या बाजूला आत्ताच्या घडीला व्यवसाय वगैरे सुरू झालेले, परंतु कुठलीही गोष्ट ज्या ठिकाणी जेव्हा नवीन सुरू होते त्यावेळेस तिथे जे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करत असताना तिथे खाण्यापिण्याची सोय वगैरे असते, हॉटेल्स वगैरे, त्यांना एक योग्य तो दर ठेवावा लागतो. तो इथे असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे आपण प्रस्थान करीत आहोत. आणि साधारणतः 2.5 किलोमीटरचं अंतर आपण पार केलेले. जे भिवंडी वाडा मुख्य रोड आहे महामार्ग, त्या महामार्गावरनं आपण आतमध्ये 2.5 ते 3 किलोमीटर अंतरचा प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत चाललेलो आहोत. खास आपल्यासाठी आपले मराठी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज देखील आलेलो आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, तसेच चॅनेलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करावे आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नये. या छत्रपती
शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ येण्याकडे मराठीपाडा इथे येण्याकरता आपल्या स्वतःचे वाहन असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे. कारण इथे येण्यासाठी आत्ताच्या घड्या ठीक आहे, रिक्षा ज्या आहेत ते धोंडा वडवली या ठिकाणून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत सोडतील. परंतु त्या रिक्षाची जी वेळ आहे ती सकाळ संध्याकाळ केव्हा आहे ती माहीत नाही. दिवसा ठीक आहे, अदरवाईज संध्याकाळची किंवा रात्रीची अशी काय वेळ सांगता येत नाही. परंतु स्वतःची गाडी असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि जर तुम्ही एस टी महामंडळाने येत असाल तर तुम्हाला जसे की मी बोललो भिवंडीवाडा जी बस चालते त्या बसने तुम्ही महापोली येथे उतरू शकता. आणि महापोलीवरनं जर रिक्षा असेल तर चांगली गोष्ट नसेल तर तुम्हाला ते 100-200 मीटरच्या आसपासचा प्रवास आहे तो पायी करून तिथनं धुंडा वडवलीहून तुम्हाला रिक्षा करून मराठीपाड्यात यावे लागेल. अशा प्रकारचा हा टोटल प्रवास राहणार आहे. यापूर्वीचा एखादा व्हिडिओ मी असा बनवलेला होता ज्या ठिकाणी भिवंडीहून आपण इथपर्यंत कसे यावे याची पूर्ण माहिती दिली होती. हा व्हिडिओ बनवल्यानंतर मी एक व्हिडिओ कंप्लीट राहील असा ज्या ठिकाणी मी भिवंडी बस स्थानकापासून महापोलीपर्यंत कसं यायचं ते देखील मी आपणास त्या व्हिडिओत दाखवेल. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत येण्याकरता कुठल्याही प्रकारची म्हणजे अशी वाईट गोष्ट नाही आहे. वाईट आहे ते फक्त रस्ता, खूपच भयंकर रस्ता आहे. त्या रस्त्यामुळे शक्यतो लोकांना इथे येण्यास, भाविकांना येण्यास त्रास होतो. खुद्द माझे काही पाहुणे जे कोणी नाला सुपारावरनं आलेले, कोणी डोंबिवलीवरनं आलेले, अनेक ठिकाणून आलेले माझे जे पाहुणे त्यांना देखील मी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दाखवण्यात आणले होते. ते चांगलं की त्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या होत्या, परंतु तरी सुद्धा त्यांनी कानाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला येऊच, परंतु हा जो रस्ता आहे ना भिवंडीवाडा, त्या रस्त्यामुळे ते येण्याचे खूप अवघड जाते असे त्यांचे मत होते. तर कृपया त्या रस्त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, लवकरात लवकर ते काम करावे. असे म्हटले होते की त्याचं काम सुरू आहे आता त्या घडीला. आणि मी काय महिन्यापूर्वी व्हिडिओ देखील अपलोड केलेला, काम सुरू झाले तर त्याला 3-4 महिने होऊन गेले, परंतु ते अजून देखील पुढे दिसत नाही. असोच आपण भिवंडीवाडा जो रोड आहे त्यावरनं जेव्हा धोंडा वडवलीकडे वळण घेतले, तिथून जसे की मी बोललो साधारणतः 3.5-4 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर जेव्हा आपण या गावामध्ये पोचतो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मला पोलिसांनी अडवले होते जेव्हा ओपनिंग होते त्यावेळेस त्या पाण्याच्या टाकीजवळ. असो, समोर तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ श्री क्षेत्र मराठीपाडा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या बाजूला तुम्ही परिसर पाहू शकता, प्रशस्त अशी पार्किंग आहे. त्याचप्रमाणे इथे खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे गाडी पार्क केल्यावर जे काय पावती आहे 10-20 रुपयाची ती पावती फाडून घ्यावी. तेच पावती या मंदिराकरता एक म्हणजे काम येते, जे काय मंदिराचे व्यवस्थापन आहे त्याच्याकरिता. आणि देणगी स्वरूप आपल्याला जे देता येईल ते आपण द्यावे. कारण मी असं ऐकून आहे की या मंदिराकरता शासनाची कुठलीही मदत येत नाही आहे. आपण जे शिवप्रेमी इथे येतो आणि जी काय देणगी देतो त्यामार्फतच हा सर्व कारभार चालेल असं मी ऐकू आहे. तर कृपया होईल ते दान करण्याची आपण म्हणजे दान करावे. पाहू शकता बाहेरच इतकी मोठी भगवान शंकराची मूर्ती, लक्ष वेधून घेणारी. व्हिडिओ खास आपल्यासाठी आपले मराठी